तूच माझी जीवनसाथी भाग 6. नेहा घाबरून पडत असते. त्या काळोखात तिला दिसतही नव्हतं. त्यात ती 2 वेळेस पडली होती, त्यामुळे गुडघे फुटले होते. हातातही खरचलं होतं. तिचं पूर्ण शरीर वेदनेने भरलं होतं. नेहा म्हणते, हे शिवजी, माझी मदत करा. मला आता या वेदना नाही सहन होत आहेत. प्लीज शिवजी, वाचवा मला. जॉनी तिला शोधत असतो. सकाळचे 5 वाजले होते, पण त्याला अजूनही नेहा भेटली नव्हती. जॉनी म्हणतो, नेहा, अगं कुठे आहेस तू? जॉनी पुढे जात असतो, तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. बॉडीगार्ड्स म्हणाले, बॉस, आपण ड्रोन कॅमेरा सोडला होता ना? मॅडम दिसत आहेत. जंगलाच्या मधोमध झरा आहे. सर, मॅडम तिथेच बसल्या आहेत. सर, आपल्याला लवकर पोहोचावं लागेल. मॅडम बेशुद्ध होऊन बसल्या आहेत वाटतं. जॉनी म्हणतो, ओके, मी पोहोचतो. तो आजूबाजूला बघत असतो. त्याला पाण्याचा आवाज येत असतो. तो त्या दिशेने वाट पडतच जात असतो. त्याला झरा दिसतो. तो आजूबाजूला नजर फिरवतो तर त्याला नेहा एका झाडाखाली बेशुद्ध झालेली दिसते. तो पळत तिच्याकडे जातो. जॉनी म्हणतो, नेहा, डोळे उघड प्लीज. डोळे उघड ना. जॉनी थोडं पाणी आणून नेहाच्या तोंडावर मारतो. तिला हळूहळू जाग येत असते. ती डोळे किलकिल करून समोर बघते तर जॉनी असतो. तो तिला जवळ खेचून तिच्या पूर्ण फेसवर किस करत असतो. ती त्याच्या मिठीत शिरते. नेहा म्हणते, तुम्ही आलात, मला वाटलं आता मी नाही जगणार, आपली भेट नाही होणार. जॉनी म्हणतो, असं कसं तुला काही होऊ देईल मी? जॉनी तिला दोन्ही हातावर उचलून घेतो. वाट काढत तो तिला कॅम्पच्या ठिकाणी आणतो. जॉनी आणि नेहा बघताच सगळे त्यांच्या भोवती जमा होतात. प्रशांत म्हणतो, तू ठीक आहेस बाळा? जॉनी म्हणतो, प्रशांत, आधी तिला रूममध्ये घेऊन जाऊ दे. सारा, तिला ड्रेस चेंज करायला मदत कर. जॉनी तिला रूममध्ये आणतो. सारा तिचे कपडे बदली करते. जिथे खरचलं होतं तिथे पट्टी करते. पेन किलरच्या इंजेक्शन देते. सारा बाहेर येत म्हणते, जिजू, तिला मी इंजेक्शन दिलं आहे. आता झोपली आहे ती. जॉनी म्हणतो, प्रशांत, मी तिला घेऊन जातो. मी तिला इथे नाही राहू देऊ शकत. प्रशांत म्हणतो, बरं जा घेऊन, पण तिला कसं नेशील? जॉनी म्हणतो, डोंट वरी प्रशांत, मी चॉपर अरेंज केला आहे. तिला नाही त्रास होणार. जॉनी प्रशांतशी बोलून नेहाला घेऊन जातो. इकडे राघव विचारात पडला होता. राघव साराजवळ येत म्हणतो, डॉक्टर सारा, हे जॉनी सर नेहाची एवढी काळजी का करतात? सारा म्हणते, डॉक्टर राघव, जास्त डोक्यावर ताण नका देऊ. चला, आपण आपलं काम करूया. जॉनी नेहाला घेऊन घरी येतो. पेन किलरच्या इंजेक्शनमुळे ती गाढ झोपेत असते. जॉनी तिच्या बाजूला बसून लॅपटॉपवर काम करत असतो. थोड्या वेळात तिला जाग येते. ती बाजूला बघते तर ती एका पॉश रूममध्ये असते. तिला लक्षात येते की ती त्यांच्याच रूममध्ये आहे. बाजूला जॉनी बसलेला असतो. जॉनी म्हणतो, बरं वाटत आहे ना पिलू आता तुला? नेहा म्हणते, जॉनी तिला जवळ घेत असतो. नेहा त्याला लांब करत असते. नेहा त्याच्याकडे बघतही नसते. आता जॉनी चिडतो. नेहा, काय झालं आहे? मी तुला जवळ घेतो आहे आणि तू मला लांब करते आहेस. एकतर तू भेटत नव्हती, माझा जीव कंठाशी आला होता. तू काहीतरी वेगळंच. नेहा म्हणते, मग काय करू मी? तुम्हाला वेळ आहे का माझ्यासाठी? स्वतः फोन करत नाही आणि मी केला तर उचलत नाही. आणि समजा फोन उचललाच तर दुसरं कोणीच उचलतं. दुसरं कशाला? मुलगी फोन उचलते, बरोबर आहे ना? ती मुलगी सोबत असताना बायको कशी आठवेल तुम्हाला? जॉनी रागात तिच्या मानेत हात घालतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. तो खूप रफली तिला किस करत होता. त्याचा सगळा राग तिच्या ओठांवर निघत होता. ती त्याला दूर करत असते, पण त्याच्या ताकदीसमोर तिचा निभाव लागत नसतो. ती प्रतिकार करणं बंद करते. तीही त्याला प्रतिसाद द्यायला लागते, पण तो तिच्यापासून बाजूला होतो. जॉनी म्हणतो, यापुढे बोलताना विचार करून बोलत जा नेहा. माझ्या मनावर आणि माझ्या शरीरावर फक्त तुझा हक्क आहे, समजलं? तुला मी कोणी वाटलं का गं? सांग ना, मी एवढा घाणेरडा नाही आहे. तुला तुझ्या जॉनीवर विश्वास नाही आहे का? नेहा म्हणते, सॉरी, मी विनाकारण चिडले. प्लीज इकडे या ना. जॉनी तिच्याकडे येऊन बसतो. ती त्याचा चेहरा उंजळीत घेत त्याच्या डोळ्यात बघत असते. जॉनी म्हणतो, आता अशी का बघत आहेस? जॉनी म्हणते, बघते आहे, या डोळ्यातील प्रेम मला सोडून नाही ना जाणार. तुम्ही मला हवे आहात. मला तुमचं व्हायचं आहे ओ. जॉनी म्हणतो, तुला लागलं आहे नेहा. मलाही तू हवी आहेस. पण आधी बरी हो. तुला बरं वाटताच आपण जाऊयात बाहेर फिरायला. नेहा म्हणते, जॉनी, तुम्ही का एवढं प्रेम करतात हो माझ्यावर? म्हणजे तुम्हाला तर माझ्याही पेक्षा सुंदर मुली मुली मिळाल्या असत्या ना, मग मीच का? जॉनी म्हणतो, प्रेम हे सांगून नाही होत नेहा. जसं की माझं तुझ्यावर झालं. मला कधीच वाटलं नव्हतं हा जॉनी अग्निहोत्री कधी कोणावर प्रेम करेल. पण त्या दिवशी तुला मॉलमध्ये बघितलं, साधी सोजवळ आणि घाबरलेली माझी नेहा माझ्या नजरेत दिसली.
त्याचवेळी हा जॉनी तुझ्यासाठी वेडा झाला. तुझे हे निळे पाणीदार डोळे माझ्या हृदयाचा ठाव घेतात. हा जॉनी त्याचा नेहाशिवाय अधुरा आहे. नेहा म्हणते, तुम्ही ना एक गोंडस आहात माझ्यासाठी. मला समजतच नाही तुम्ही नेमके कसे आहात. बाहेर जॉनी अग्निहोत्री हा डेंजर एकदम नारळासारखा, घरात तो गोड आणि प्रेमळ. हा फक्त आपल्या बायकोवर तेवढा राग काढता येतो. मला एक कळत नाही, राग आला की प्रत्येक नवरा त्याच्या राग तिच्या ओठांवरच का काढतो? जॉनी म्हणतो, कारण प्रत्येक नवरा तेव्हाच शांत होतो. ती राग काढायची हक्काची जागा असते ना, म्हणून मनाला शांती भेटते. नेहा म्हणते, जा काहीतरीच तुमचं. अहो मी काय म्हणते, अखिल आणि सलोनीला आपण इथेच बोलावू ना. नका ना, आता त्यांना लांब ठेवू आपण. राहू ना सोबत. आणि मला ना एका गावी जायचं आहे, आजीकडे. त्यांनाही बरं वाटेल. जॉनी म्हणतो, नेहा त्यांना राहू दे तिथेच. त्यांचं इथे राहणं सेफ नाही आहे. आणि जाऊ ना आपण गावी. नेहा म्हणते, तुम्हाला समजत का नाही आहे जॉनी? त्यांना घरची आठवण येते. त्यांना असं दूर कसं राहू देऊ शकता तुम्ही? ते दोघे आपल्यात त्यांच्या आईबाबाला शोधतात. आपण आईबाबांची जागा नाही देऊ शकत, पण त्यांना दादा वहिनी म्हणून तर त्यांना जीव लावू शकतो ना. जॉनी म्हणतो, बघतो मी. आता थोडं खाऊन घे आणि आराम कर. तुला गरज आहे आरामाची. जॉनी नेहाला खाऊ घालतो, मेडिसिन देऊन झोपवतो. जॉनी खाली जातो. टोनी उभा असतो. टोनी म्हणतो, बॉस बोलावलं का तुम्ही? जॉनी म्हणतो, टोनी मीटिंग कितीही महत्त्वाची असली तरी नेहाचा फोन आला तर मला देत जा. पुढच्या वेळेस जर परत फोन तिने उचलला ना, मग माझं काही खरं नाही. नेहा माझा मर्डर तर करेलच, त्या पोरीलाही सोडणार नाही. जॉनीच्या बोलण्यावर टोनी गालात हसतो. आज त्याच्यासमोर वेगळाच जॉनी होता. ज्या जॉनी अग्निहोत्रीला सगळे घाबरायचे, तोच ज्याने आता त्याच्या बायकोला घाबरतो. कोणाला सांगितलं तरी पटणार नाही. रात्री जॉनी डिनर रूममध्ये मागवतो. नेहा मस्त झोपलेली असते. जॉनी तिच्या जवळ येत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, पिलू उठ, डिनर करून घे, मेडिसिन घे, मग परत झोप. नेहा म्हणते, अहो पाय दुखत आहे माझे, छोटंसं तोंड करून. जॉनी म्हणतो, नेहा मला सांग, काय गरज होती जंगलाच्या दिशेने जायची? काही कमी जास्त झालं असतं म्हणजे? तुला स्वतःची काळजी नाही घेता येत का? तो जरी शांत वाटत होता तरी त्याच्या आवाजावरून कळलं होतं तो चिडला आहे असं. नेहा म्हणते, मी काय मुद्दाम गेले का? मला तुमच्याशी बोलायचं होतं. त्यात मोबाईलला रेंज नव्हती. रेंज बघण्याच्या नादात मी जंगलात कधी गेले कळलंच नाही. जॉनी तिला दोन्ही हातात उचलून घेतो आणि बाथरूममध्ये आणतो. स्वतःच्या हाताने तिला फ्रेश करून तिला परत बेडवर बसवतो. सर्वंट दोघांचं जेवण रूममध्ये आणून देतो. जॉनी तिला भरवत असतो. नेहाही त्याला भरवत असते. जॉनी म्हणतो, हे मेडिसिन घे आणि झोप आता. नेहा म्हणते, अहो मला झोप नाही येत आहे आता. जॉनी म्हणतो, बरं ये, चल इकडे. जॉनी बेडवर जाऊन बसतो. नेहाही त्याच्या मिठीत शिरते. जॉनी तिच्या केसांवरून हात फिरवत असतो. नेहा म्हणते, जॉनी आपण गावी जाऊन यायचं का? आजीकडे. आपण अखिल आणि सलोनीलाही बोलावून घेऊ. जॉनी म्हणतो, नेहा आधी बरी तर हो, मग बघू आपण. नेहा म्हणते, नक्की ना? जॉनी तिला हो नक्की जाऊ म्हणतो. नेहा आनंदात त्याच्या ओठांवर किस करून बाजूला होते. तर जॉनी तिच्या या रिॲक्शनवर शॉक होतो. पण नेहा आपल्याच नादात असते. आता जॉनीलाही चेव चढतो. तो नेहाची हनुवटी वर करून तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. हे सगळं इतक्या लवकर झालं की नेहाला काहीच समजलं नाही. जॉनी तिला पॅसिनेटली किस करत असतो. तीही त्याला प्रतिसाद देत असते. जॉनी तिच्या ओठांपासून विलग होतो. नेहा अजूनही डोळे बंद करून असते. जॉनी खांद्यापासून टॉप खाली करत तिच्या मानेवर ओठ फिरवत असतो. नेहा वेदनेने विवळते. तो बाजूला होतो. त्याला स्वतःला रोखणं कठीण झालं होतं. पण तिच्या जखमा अजून बऱ्या नव्हत्या झाल्या ना, म्हणून त्याने स्वतःवर ताबा ठेवत तो उठून बाल्कनीत जातो. नेहा भानावर येते. बाजूला बघते तर जॉनी नसतो. नेहा म्हणते, जॉनी, जॉनी, अहो कुठे आहात तुम्ही? जॉनी म्हणतो, काय झालं पिलू? काही हवं आहे का? नेहा म्हणते, नाही, पण तुम्ही असे उठून का गेलात मध्येच? जॉनी म्हणतो, नेहा मी चाललो होतो. मी माझ्यावर ताबा नाही ठेवू शकलो, सॉरी. नेहा म्हणते, आपण चुकीचं काही करत नव्हतो ना. आपलं लग्न झालं आहे. आपण नवरा बायको आहोत. आतापर्यंत तर मला न विचारता किस केलं. आज अचानक काय झालं तुम्हाला? जॉनी म्हणतो, अगं किस करणं वेगळं असतं आणि फिजिकली एक होणंही वेगळं. आपलं लग्न जरी झालं असलं तरी मला कसलीही जबरदस्ती नाही करायची. आपण तेव्हाच एक होऊ ज्या दिवशी तू स्वतः तयार होशील तेव्हाच. नेहा त्याच्याकडे भरावून बघत असते. जॉनी जरी बाहेरच्या दुनियासाठी जरी तो क्रूर होता, पण नेहासाठी तो फक्त तिचा जॉनी होता.
जो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. दोघे एकमेकांच्या कुशीत झोपून जातात. सकाळी नेहाला जाग येते. बाजूला बघते तर जॉनी नव्हता. ती उठून आंघोळ करते. गरम पाणी पडताच तिला बरं वाटतं. तिच्या पायाला लागलं असल्यामुळे ती शॉर्ट पॅन्ट आणि क्रॉप टॉप घालते. केस पुसत बाहेर येते. जॉनीही त्याचं वेळेला जिममधून येतो. नेहाचं लक्ष त्याच्याजवळ जातं. जिम करून आल्यामुळे घामाघूम शरीर, त्यात त्याचे उठावदार बॉडी, शर्टलेस असल्यामुळे तो अजूनच आकर्षक दिसत होता. नेहा त्याला एकटक बघत असते. जॉनी तिच्याजवळ येऊन कधी तिला मिठीत घेतो हे सुद्धा कळलं नाही. नेहा म्हणते, अहो. जॉनीचा हात तिच्या उघड्या पोटांवर रुतलेले असतात. त्याच्या स्पर्शाने ती शहारते. तिच्या पोटात फुलपाखरं उडत आहे असं तिला वाटत असतं. जॉनी म्हणतो, अशी माझ्यासमोर आलीस तर कसं कंट्रोल करू स्वतःला? नेहा लाजून त्याच्या छातीत चेहरा लपवते. जॉनी त्याची मिठी घट्ट करतो. नेहा म्हणते, अहो, उद्यापासून मी हॉस्पिटल जॉईन करेल. जॉनी म्हणतो, पिलू, आधी बरी हो मग जा राजा. नेहा म्हणते, नको ना, मला घरात बाहेर बोर होतं. तुम्ही निघून जातात. एवढं मोठं घर, त्यात मी एकटी. मला घर खायला उठतो. जॉनी म्हणतो, बरं जा, पण स्वतःची काळजी घे. आजचा दिवस असाच जातो. सकाळ होताच नेहा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आवरत असते. जॉनीही त्याच्या कामासाठी जाणार होता. जॉनी माफिया जरी असला तरी त्याचं स्वतःचं ऑफिस होतं, जे स्वकष्टाने उभारलं होतं. नेहाला सोडायला जॉनीच जाणार होता. दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. नेहा गाडीतून उतरते. जॉनीही तिच्या पाठोपाठ उतरतो. जॉनी नेहाला जवळ घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. येणारे जाणारे सगळे बघत असतात. नेहा म्हणते, अहो सोडा मला, सगळे बघत आहेत. जॉनी म्हणतो, बरं जा, संध्याकाळी येईल घ्यायला. जॉनी निघून जातो. नेहाही तिच्या कॅबिनमध्ये येते. हॉस्पिटलमध्ये सगळीकडे तिची आणि जॉनीची चर्चा होती. कारण कितीही काहीही झालं तरी जॉनी हॉस्पिटलचा ऑनर होता. प्रशांत आणि सारा हॉस्पिटलमध्ये नव्हते. ते अजूनही कॅम्पच्या ठिकाणीच होते. दुपारी लंच ब्रेकला नेहा कॅन्टीनमध्ये येते. सोबत तिची दीदीही होती. मितू म्हणते, बरी आहेस ना बच्चा? नेहा म्हणते, हो दी, बरी आहे मी आता. जिजूचा काही कॉल? मितू म्हणते, हो, काल आला होता. तिथे रेंज नाही आहे ग. लँडलाईनवरून केला होता त्यांनी फोन. आई बाबांना मी काही सांगितलं नाही आहे. नेहा म्हणते, बरं झालं नाही सांगितलं. ते उगाच काळजी करत बसले असते. मितू आणि नेहा बोलत असतात की त्यांच्या कानावर कुजबुज ऐकू येते. नर्स म्हणते, ते जॉनी सर आणि डॉक्टर नेहा यांचं काय चालू आहे? दुसरी नर्स म्हणते, हा ना, आज बघितलं ना, जॉनी सर त्यांना सोडायला आले होते. वरून पब्लिक प्लेसमध्ये एकमेकांना मिठ्या काय मारत होते. जॉनी सर आहेत दिसायला हँडसम, वरूनच रिच. मग ओढलं असेल नेहा मॅडमने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात. पहिली नर्स म्हणते, हो ना, चेहऱ्यावरून तर किती साधीभोळी दिसते, पण एवढी चालक असेल असं नव्हतं वाटत. सगळे ऐकून नेहाच्या डोळ्यात पाणी येतं. तिला वाईट वाटतं. समोरच्याबद्दल माहिती नसताना सुद्धा ते तिला बोलत होते. तिच्या कॅरेक्टरवर बोट ठेवत होते. मितू त्यांना बोलायला जाणार की नेहा ती थांबवते. नको दीदी, कोणाकोणाचं तोंड बंद करणार आपण? सांग ना. माणसाची मानसिकता आपण नाही बदलू शकत अगं. नेहा निघून जाते. दिवसभर तिचं मन लागत नव्हतं. संध्याकाळी हॉस्पिटल हरवत संपताच ती बाहेर येते. समोर गाडी उभी असते. ती आत जाऊन बसते. जॉनीही असतोच. जॉनी म्हणतो, नेहा, कसा गेला हॉस्पिटलचा दिवस? नेहा म्हणते, ठीक. ती गाडीत शांत असते. घरी येतात नेहा काही न बोलता आत निघून जाते. जॉनी थकली असेल म्हणून तो जास्त मनावर नाही घेत. रात्री रूममध्ये येतो. नेहा बेडवर शांत बसलेली असते. जॉनी तिच्या जवळ येत म्हणतो, पिलू, काही झालं आहे का? हॉस्पिटलपासून बघतो आहे, शांत आहेस. नेहा म्हणते, काही नाही, मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे प्लीज. जॉनी बाल्कनीत येतो. कोणाला तरी फोन लावून तो बोलतो. फोनवर बोलून येताच तो आत येतो. नेहा झोपलेली असते. तिचा उदास चेहरा खूप काही सांगत होता. जॉनी काहीतरी विचार करून आत येतो. नेहाला नीट झोपवून तोही तिला कुशीत घेऊन झोपतो. सकाळी नेहा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आवरत असते. जॉनी जिम करून येतो. नेहाला विचारात हरवलेलं बघून जॉनी तिला मागून मिठीत घेतो. तीही त्याच्या मिठीत स्वतःला शांत करत असते. जॉनी म्हणतो, नेहा, तू काही लपवत आहेस का माझ्यापासून? नेहा म्हणते, नाही, मी काय लपवू? नजर चोरत. जॉनी म्हणतो, बरं ठीक आहे, जा, तुला उशीर होईल परत. नेहा हॉस्पिटलला निघून जाते. जॉनीही त्याच्या ऑफिसला येतो. आज सारा आणि प्रशांतही आलेले असतात. प्रशांत नेहाला भेटायला तिच्या कॅबिनमध्ये येतो. नेहा चेअरला टेकून विचारात हरवलेली असते. प्रशांत म्हणतो, नेहा, काय झालं बाळा? कसला एवढ्या विचारात आहेस? नेहा म्हणते, काही नाही जिजू, तुम्ही कधी आलात? सॉरी जिजू, मला कॅम्प सोडून यावं लागलं.
प्रशांत म्हणतो, मी काल रात्रीच आलो होतो आणि कॅम्पचं म्हणशील तर काही नाही. तुझी तब्येत महत्त्वाची आहे. प्रशांत म्हणतो, तू नक्की ठीक आहेस ना? नेहा म्हणते, हो जिजू, मी ठीक आहे. प्रशांत निघून जातो. नेहा सगळं बाजूला करून पेशंट चेक करायला जाते. थोडा वेळ असाच जातो. राघव तिच्या जवळ येत म्हणतो, हॅलो डॉक्टर नेहा, कशा आहात आता? नेहा म्हणते, मी मस्त. मला काय झालं होतं? राघव म्हणतो, ते कॅम्पमध्ये तुम्ही हरवला होतात ना, त्यात जॉनी सर तुम्हाला घेऊन आले. नेहा म्हणते, अजून काही राघव? राघव म्हणतो, एक सांगू का, त्या जॉनी सरांपासून लांब राहा. नेहा म्हणते, का? असं का बोलत आहात? राघव म्हणतो, मी असं ऐकलं आहे की त्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांचं त्यांच्या बायकोवर खूप प्रेम आहे. नेहा म्हणते, हो मग ते तुम्ही मला का सांगत आहात? राघव म्हणतो, ते असंच, चला मी येतो. नेहा म्हणते, काय माणूस आहे, त्याच्याच बायकोला सांगतो आहे. त्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांचं त्यांच्या बायकोवर प्रेम आहे. नाही जरी म्हटलं तरी सगळ्यांच्या नजरा वेगळ्याच होत्या. मेडिकल कॅम्पमधील डॉक्टर ही कुजबूज करत होती, पण तिने दुर्लक्ष केलं. साराला खूप राग येत होता. सारा म्हणते, नेहा, आता हे अति होत आहे हा. कोणी अधिकार दिला यांना तुझ्याबद्दल काहीही बोलण्याचा? नेहा म्हणते, सारा शांत हो, नको चिडचिड करू. दुपारी जॉनी हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. आज त्याचा ओरा काही वेगळाच होता. सगळे त्याच्याकडे डोळे फाडून बघत होते. व्हाईट शर्ट, ब्लॅक फॉर्मल पॅन्ट, केस जे वाऱ्यात उडत होते, हातात वॉच, डोळ्यावर गॉगल. जॉनी म्हणतो, टॉनी, सगळ्या स्टॉपला कॉन्फरन्स रूममध्ये बोलाव लगेच. टॉनी म्हणतो, येस बॉस. सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले होते. सगळे घाबरले होते, कारण साक्षात त्यांच्या समोर द जॉनी अग्निहोत्री उभा होता. जॉनी म्हणतो, मी कोण आहे हे काय कोणाला सांगायला नको. तुम्हाला माहीतच असेल, हे हॉस्पिटल माझं आहे. पण खरा ऑनर मी नाही, तर दुसरी व्यक्ती आहे. मी सगळ्यांसमोर त्या व्यक्तीला आणणार नव्हतो, पण हॉस्पिटलमध्ये जे काही घडत आहे ते सगळं माझ्या कानावर पडत म्हणून मी निर्णय घेतला आहे. आता त्या व्यक्तीला समोर आणायचं. नेहा म्हणते, हे कोणाबद्दल बोलत आहेत? माझ्याविषयी तर बोलत नसतील ना? जॉनी चालत येतो. नेहा समोर उभा राहतो. नेहा तर त्याच्याकडे गोंधळून बघत असते. जॉनी तिचा हात हातात घेत चालायला लागतो. ती ही यंत्रावत त्याच्या मागे चालत असते. सगळे जॉनी आणि नेहाकडे बघत असतात. जॉनी म्हणतो, तुम्ही डॉक्टर नेहाला ओळखत असालच, पण आज मी तुम्हाला तिची नवीन ओळख सांगतो. या फक्त डॉक्टर नेहा नसून त्यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर नेहा जॉनी अग्निहोत्री. ही माझी बायको. जॉनी असं म्हणताच सगळ्या स्टाफने तोंडात बोट घातली. नेहा हळूच म्हणते, अहो कशाला? जॉनी रागाची एक नजर तिच्याकडे टाकतो. तिलाही कळून चुकलं होतं, तिने त्याला काही सांगितलं नाही म्हणून. तो चिडला आहे. जॉनी म्हणतो, सो मला असं कळलं की तुम्ही नेहा यांच्यावर आरोप केलात. ती मला फसवते आहे. सध्या भोळ्या चेहऱ्यामागे तुम्हाला मला जाळ्यात अडकवणारी आहे, हो ना? पण मुळात तुम्ही इथे लोकांवर ट्रीटमेंट देतात की फक्त गॉसिप करतात? हां, जे झालं ते शेवटचं. परत जर कोणी नेहाचं काय कोणावरही ही आरोप केला ना, तर हॉस्पिटलमधून काढण्यात येईल. कोणाला काही बोलायचं आहे? सगळे म्हणतात, नो सर. जॉनी म्हणतो, गो, तुमचं काम करा. प्रशांत, मी हिला घेऊन जातोय. उद्या येईल ती हॉस्पिटलमध्ये. जॉनी तिला घेऊन बाहेर येतो आणि गाडीत बसवतो. तोही येऊन बसतो. ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. अहो, चिडलात का तुम्ही? जॉनी म्हणतो, नाही, मी का चिडू? नेहा म्हणते, तुम्ही चिडला आहात, माहिती आहे. पण मी तरी काय करणार? तुमचा राग मला माहिती आहे. तुम्हाला कळल्यावर तुम्ही चिडला असता. जॉनी म्हणतो, मी आता ही चिडलो आहे. त्यापेक्षा मी दुखावला गेलो आहे. असं वाटत आहे मी कुठेतरी कमी पडत आहे. जॉनी नेहाला घरी सोडतो आणि तिच्याकडे न बघता निघून जातो. नेहा ही रूममध्ये येते. नेहा मनात म्हणते, हे तर खूप चिडले आहेत. कसं सांगू यांना, हे चिडले ना तर मला भीतीच वाटते. संध्याकाळी जॉनी घरी येतो आणि रूममध्ये जाऊन बघतो तर समोर रूम छान सजवली होती. रूमभर कॅन्डल लावल्या होत्या. बेडही छान सजवला होता. पण जॉनी जिला शोधत होता ती दिसत नव्हती. त्याला बेडवर एक बॉक्स ठेवलेला दिसतो. तो बॉक्स ओपन करतो तर त्यात ब्लॅक कलरचा शर्ट असतो. सोबत चिठ्ठीही असते. त्यात लिहिलं असते, मला शोधत आहात ना? माहीत आहे. तयार होऊन टेरेसवर या. तुमची नेहा तुमची वाट बघत आहे. जॉनी खूप खुश होता. तो तिच्यावर चिडला आहे हे सुद्धा तो विसरला. पटकन फ्रेश होऊन तो तयार होतो आणि टेरेसवर येतो. तर टेरेसवर लाइटिंग लावली होती. मधोमध एक टेबल ठेवला होता. त्याच्या आजूबाजूला बलून्स सोडले होते. पण जॉनीची नजर तिला शोधत असते.
जॉनी म्हणतो, नेहा प्लीज समोर ये. मी आता नाही वाट पाहू शकत. का तरसवतेस मला? नेहा तिथेच एका कोपऱ्यात उभं राहून त्याला बघत असते. त्याच्या चेहऱ्यावर बघून समजतं तो तिला बघण्यासाठी आतुर झाला होता. नेहाही त्याला त्रास न देता त्याच्या समोर येते. जसा जसा पैजेंचा आवाज येतो तसं तो मागे वळून बघतो. समोर ती उभी त्याच्या हृदयावर राज करणारी, त्याची राणी. तो तिला बघतच राहतो. गोऱ्या रंगावरती ब्लॅक नेटची साडी, त्याच कलरचं ब्लॅक लेस ब्लाऊज, ज्याला मागे फक्त 3 नॉट होत्या, केसांचा बन, त्यावर 3 गुलाबाची फुलं, गळ्यात डायमंडचा नेकलेस आणि कानातले, गळ्यात लांब मंगळसूत्र. जॉनी तिच्याकडे एकटक बघत असतो. नेहाला अजून पाणी पाणी होते. तीही त्याला बघण्यात हरवली होती. तिने दिलेल्या ब्लॅक कलरचा शर्टवर तो जास्तच हँडसम दिसत होता. नेहा म्हणते, अहो असं नका बघू ना, कसं तरीच होतं. जॉनी म्हणतो, आज काय मला मारायचा इरादा आहे की काय? नेहा म्हणते, अहो आवडलं का तुम्हाला? तुम्ही रागावला आहात का माझ्यावर? छोटं तोंड करून बोलते. जॉनी म्हणतो, एवढ्या सुंदर आणि हॉट बायकोवर कोण रागवेल? पण मला प्रॉमिस हवा आहे तुझ्याकडून. परत माझ्याकडून काहीच म्हणजे काहीच लपवायचं नाही. नेहा म्हणते, प्रॉमिस नाही लपवणार मी काहीच. अहो तुम्हाला भूक लागली असेल ना? जॉनी म्हणतो, भूक तर लागली आहे, पण मला आज अजून काय मिळेल? नेहा म्हणते, काय पाहिजे तुम्हाला? जे मागाल ते भेटेल. जॉनी ओठावर बोट ठेवून तिला इशारा करतो. नेहा ही पाय उंच करत त्याच्या ओठांवर ओठ टेकवते. तोही तिला प्रतिसाद देत असतो. जॉनी तिला अजून जवळ खेचत तिला फॅसिनेटली किस करत असतो. थोड्या वेळात दोघे बाजूला होतात. जॉनी म्हणतो, हे सुंदर राणी, तुला या हँडसम मुलासोबत नाचायला आवडेल का? नेहा म्हणते, हो नक्कीच. जॉनीने गाणं लावलं. तिने त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकले. त्यानेही तिच्या कमरेत हात टाकून जवळ खेचलं. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवत डान्स करत होते. थोड्या वेळ नाचून ते डिनर करायला बसतात. नेहा ताट करत असते. ती दुसरं ताट करणार की जॉनी तिला नको म्हणतो. दोघेही एकच प्लेटमध्ये एकमेकांना भरवत खात असतात. जॉनी म्हणतो, मग मिसेस नेहा जॉनी अग्निहोत्री, मग जायचं का आपल्या रूममध्ये? जॉनी असं बोलतच नेहा लाजून त्याच्याकडे बघून हलकेच मान हलवून होकार देतो. नेहा तिथून जाणारच की जॉनी तिला जवळ खेचतो आणि दोन्ही हातावर उचलून घेतो. नेहा म्हणते, अहो मी आले असते ना चालत. जॉनी म्हणतो, मी घेऊन जाणार माझ्या बायकोला. दोघे रूममध्ये येतात. सजवलेला बेड बघून जॉनी एक नजर नेहाकडे बघत असतो. नेहा म्हणते, काय झालं, आवडलं नाही का? जॉनी म्हणतो, तू नक्की तयार आहेस ना? पण घाई नाही आहे मला. नेहा म्हणते, आता नको, मला तुमच्यापासून लांब करा. मला तुमचं व्हायचं आहे. आपण नवरा बायको तर आहोत, पण आज मला खऱ्या अर्थाने तुमची पत्नी होण्याचा हक्क हवा आहे. जॉनी तिला खाली उतरवतो. रूममधील लाईट ऑफ करतो. आता रूममध्ये फक्त चंद्राचा उजेड असतो. त्या उजेडात तिची गोरी पाठ अजूनच चमकत होती. तो एक एक पाऊल टाकत पुढे येत असतो. ती एक एक पाऊल मागे टाकत असते. ती भिंतीला टेकते. ती त्याच्या डोळ्यात बघत असते. ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. तो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिच्या ब्लाऊजचे नॉट खोलतो. ती लाजून त्याला मिठी मारते. तो परत तिला आपल्या खांद्यावर घेऊन बेडवर झोपवतो. तोही तिच्यावर येतो. दोघांचे श्वास वाढले होते. पुढे काय होणार आहे हे विचार करूनच तिच्या पोटात गोळा आला होता. तो त्याचे ओठ तिच्या कॉलरबोनवर फिरवत असतो. तो तिचा पदर बाजूला करत ओठ तिच्या पोटावर फिरवतो. तो वरती येतो. तिने लाजूनच डोळे मिटले होते. त्याने त्याचा शर्ट काढून फेकला आणि तिचेही एक एक करत सगळे वस्त्र अंगापासून वेगळे केले होते. तिने लाजून आपलं शरीर झाकून घेतलं. त्याने तिचे हात विलग करत तिच्या ओठांचा रसपान करू लागला. आता तीही उत्तेजित झाली होती. तिच्या तोंडातून येणारा हुंकार बघून तो अजून तापला. त्याने तिच्या कमरेत हात टाकून तिला जवळ खेचलं. त्याने तिच्या यांच्यात प्रवेश केला. तर तिच्या तोंडून एक किंकाळी बाहेर आली. तर त्याचा वेगही वाढला. तिला त्रास जरी होत असला तरी त्यात एक सुख होतं. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण ते दुःखाचे नव्हते. तो होता आनंद, प्रणय सुखाचा आनंद. लोटून तो तिच्या अंगावर मान टाकतो. तीही थकली होती. जॉनी म्हणतो, तू ठीक आहेस ना? नेहा काही त्रास होत नाही ना? नेहा म्हणते, नाही मी ठीक आहे. जॉनी नेहाला मिठीत घेऊन झोपवतो. तीही त्याच्या छातीवर शांत झोपते. जॉनीही तिच्या केसातून हात फिरवत झोपी जातो. सकाळी नेहाला जाग येते. बाजूला जॉनी शांत झोपून होता. ती त्याच्या कपाळावर किस करून परत ओठांवर हलकं किस करते. ती उठणारच की जॉनी तिला जवळ खेचतो. ती येऊन त्याच्या छातीवर आदळते. जॉनी म्हणतो, असं कसं जाशील? असं कोणी किस करतं का? थांब, मी दाखवतो कसं किस करतात ते.
जॉनी असं म्हणताच परत तिच्या ओठांवर ओठ टेकून डीप किस करतो. परत दोघे त्यांच्या प्रणयमध्ये रंगतात. आज हॉस्पिटलला सुट्टी असल्यामुळे आज दोघे निवांत होते. दिवसभर दोघांनी एकमेकांना सोडलं नव्हतं. नेहा म्हणते, अहो आता काय असंच राहायचं का दिवसभर? मला भूक लागली आहे. जॉनी म्हणतो, बरं काय खाशील? मी ऑर्डर करतो. नेहा जॉनीचा शर्ट अंगावर चढवत फ्रेश होते आणि बाहेर येते. नेहा म्हणते, अहो काय मागवलं आहे जेवण? जॉनी म्हणतो, आल्यावरच बघ ना राजा. ऑर्डर येते. जॉनी ऑर्डर घेऊन येतो. नेहा तर ऑर्डर बघूनच खूप खुश होते. जॉनीने पिझ्झा तिच्या आवडीचा मशरूम फ्राईज राईस आणि पनीर टिक्का मागवलं होतं. नेहा म्हणते, जॉनी थँक यू. दोघे मिळून जेवण करतात आणि आराम करतात. तर मग कसा वाटला आजचा भाग? मला वाटतं जास्तच रोमॅन्टिक झाला का आजचा एपिसोड? काही चुकलं असेल तर सांगा बरं. चला तर पाहूया मग पुढील भागात अजून काय काय होतं ते.